कालच या ठिकाणी दिला होता। त्यामुळे आज पैशांचं वितरण सर्व लाभार्थी महिलांना या ठिकाणी सुरू झालंय। गेल्या 3 दिवसापासून अनेक लाडक्या बहिणींना फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाले होते, तर काही महिलांना या ठिकाणी फेब्रुवारीचे पण 1500 रुपये मिळाले होते। त्या सर्व लाडक्या बहिणींना आज सोमवारी 30 मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असं टोटल 3000 रुपये लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्याचे फक्त 1500 रुपये मिळाले असतील तर आज सोमवारी तुमचं मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होऊन राहील। आणि मागच्या 2 दिवसापासून जर तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचे 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर तुमचा आनंदाचा दिवस आहे। आज सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी होऊ लागलंय। तुम्हाला वाटत असेल की काल परवा पैसे या ठिकाणी आता जमा झाले होते का नाही, तर बघा ऐका, या ठिकाणी शनिवारी सरकारच्या माध्यमातून आता पैसे या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते। त्यापैकी शनिवारी अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले। काल जवळपास 6 जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आणि ज्या लाडक्या बहिणी शिल्लक होत्या तर त्या ठिकाणी आज सोमवारी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झाली। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय, उन्हाळा आहे, पटकन पैसे काढून तुम्ही घेऊन यायचं आहे, तुम्ही तुमच्या बँकेतील पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून जवळपास 3 दिवस पैसे वाटायला सुरुवात केल्या। शुक्रवारी संध्याकाळी केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 4700 कोटी रुपये या ठिकाणी राज्य सरकारला मिळाले होते। त्यानंतर शनिवारी जवळपास 6 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले। काल रविवार होता, काल रविवार असून सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना 6 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी 3000 रुपये एकत्र मिळाले आणि जे शेवटचे 18 जिल्हे राहिले होते त्याचे वितरण सरकारच्या माध्यमातून आज सोमवारी सकाळी 10 वाजता बँका उघडल्या जमा करायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण आम्ही ज्या लाडक्या बहिणींना काल परवा पैसे मिळणार सांगितलं होतं त्यांना दोन्ही महिन्यांचे, फेब्रुवारी महिन्याचे पण 1500 आले, त्यानंतर मार्च महिन्याचे पण 1500 आले। त्या महिलांना खरोखर या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी आता लाडक्या बहिणींनो जमा झाले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, देशातील 4 मोठ्या बँकेमध्ये आज सोमवारी 30 मार्च रोजी आता राहिलेल्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा होऊन राहील। मग देशातील 4 मोठ्या बँका कोणत्या आहेत, ज्या सरकारी बँका आहेत आणि त्यामध्ये जर खातं खोललं तर त्यांना सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतं। त्या बँका म्हणजे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे मिळणार आहेत असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। पण काही लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये काल परवा मिळालेत। त्या महिला या ठिकाणी नाराज झाल्या होत्या। त्यांना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, काळजी करू नका, पैशांची तरतूद आम्ही केली आहे। आता महिला व बालविकास खात्याला चेक सुद्धा आम्ही दिलाय आणि महिलांच्या खात्यावरती पैसे वितरणासाठी पूर्णपणे मार्च एप्रिल या ठिकाणी महिन्याचा मोकळा झालाय मार्ग, असं म्हणून त्यांनी या ठिकाणी शनिवारी सकाळी डीबीटीचं बटन दाबलं होतं। तशा प्रकारे महिलांना थेट फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असं 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळायला सुरुवात झाल्या। आता तुम्हाला लाडक्या बहिणींनो प्रश्न पडला असेल की सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना एकाच दिवशी पैसे का वाटत नाही, आम्हाला दररोज का पैशांची वाट बघावी लागत आहे, तर लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। एका जिल्ह्यामध्ये जवळपास 3 ते 3.5 लाख लाडक्या बहिणी राहतात। टोटल लाडक्या बहिणींची संख्या जर आपण या ठिकाणी आता काउंट केली, मोजली, तर 1,40,00,000 लाडक्या बहिणी आपल्या संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात। इतक्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एका दिवशी पैसे जात नसतात। सरकारच्या माध्यमातून नेहमीच 3 दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवा, परवा दिवशी शनिवारी तुम्हाला अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत, काल रविवार असून सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत, परंतु अजून पण लाडक्या बहिणी शिल्लक आहेत। त्यामुळे आज त्या ठिकाणी सोमवारी ज्या लाडक्या बहिणी शिल्लक आहेत तर त्या 18 जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलाय। या ठिकाणी दरवेळी 1500 रुपये जमा होत होते, परंतु यावेळी 3000 रुपये सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी शब्द पाळलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आपल्या बँकेचं खातं पटकन तुम्ही चेक करायचं आहे, कारण या ठिकाणी 50% महिला ज्या ठिकाणी खेडेगावामध्ये तुम्ही राहता, त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी आले पण असतील, परंतु चेक करायचं तुम्ही विसरून गेला असणार। मेसेज या ठिकाणी कधी कधी लेट येत असतो, परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, आज एका सुद्धा लाडक्या बहिणींना सोमवारी पैशापासून वंचित या ठिकाणी ठेवलं जाणार नाही।
त्याचं कारण पण आता सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कारण उद्यापासून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आणि महिला व बालविकास खात्याचे अधिकारी जे पैसे वाटप असतात तर ते सर्व या ठिकाणी अधिवेशन चालणार आहे। त्यामुळे उद्यापासून जवळपास आता 10 एप्रिलपर्यंत 1 रुपया सुद्धा पैशांचं वाटप होणार नाही। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये सोमवारी पैसे बँकेत त्या ठिकाणी देऊन टाका अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकेच्या खातेदारांना देऊन टाकले। त्यांनी स्टेट बँकेतील आणि पोस्टातील आणि महाराष्ट्र बँकेतील या तिन्ही बँकेतील आता सर्व अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलंय महिलांना फास्ट पैसे या ठिकाणी गेले पाहिजेत। आता सरकारच्या माध्यमातून जे 3 टप्पे निवडण्यात आलेत, आज दिवसभराचे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत। नेमकं किती वाजता तुम्हाला पैसे येणार आहेत हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो। आज ही बातमी नाही आहे तर तुमच्या खात्यावरती कोणाकोणाला पैशांचं वितरण खरोखर होणार आहे याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी फक्त 2 मिनिटे इथे थांबून लक्ष देऊन बघायचं आहे। सरसकट सर्व लाभार्थी महिलांना आता पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबले। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल तुम्ही दररोज सांगता आज पैसे येतील उद्या पैसे येतील, परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, गेल्या 3 दिवसापासून पैसे जोरदार महिलांना वाटप सुरू झालंय। सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तर तो 100% त्यांनी पाळलेला आहे। परवा दिवशी शनिवारी पैसे जमा झाले, काल रविवारी पैसे जमा झाले, आज सोमवारी या लाडक्या बहिणी आता वाट बघत होत्या ज्यांना फक्त फेब्रुवारी महिन्याचे मागील 2 दिवसांमध्ये पैसे मिळालेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आज सोमवारी 30 मार्च महिन्याची शेवटची तारीख आता महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे पण आता 1500, मार्च महिन्याचे पण 1500 असं थेट 3000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला वाटत असेल अटी पात्रता काय जास्त लावलेत का, किचकट लावलेत का, आम्हाला अपात्र करण्यात आलंय का, असं लाडक्या बहिणी विचारत असतात। त्यामुळे तुम्हाला अटी पात्रता यावेळी काय लावल्या नाही आहेत हे लक्षात ठेवा। सरकारच्या अंतर्गत एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळी विचारण्यात आलं की फेब्रुवारी मार्च महिन्यासाठी आता काय वेगळ्या अटी लावलेत का, कोणाला बाहेर काढले का, तर त्यांनी सांगितलं 2च अटी लावलेत, एकदम क्षुल्लक अटी आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की पास होताय। ज्या लाडक्या बहिणी केवायसी केल्या त्या सर्वांना सोमवारी या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज येईल। आणि दुसरी अट सुद्धा एकदम छोटी आहे, ती म्हणजे घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर त्या लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। फक्त तुम्हाला या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांना आणि केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना आज सोमवारी पैशांचं वितरण डाटा बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली। आज सर्वात पहिल्यांदा या 4 बँकेमध्ये पैसे जमा होतील असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कारण या सरकारी बँका आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं खोललंय ते म्हणजे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया। आणि ज्या महिलांनी या ठिकाणी पोस्टात खातं उघडलंय त्यामधील एक सुद्धा लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही। आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल, केवायसी केले असेल तर बिंदास राहा। पुढील त्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 2 मेसेज येणार आहेत। पहिला मेसेज असणार आहे फेब्रुवारी महिन्याचा, दुसरा मेसेज असणार आहे मार्च महिन्याचा। असं एकत्र 3000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आता या ठिकाणी एका सुद्धा लाडक्या बहिणींना आज शिल्लक ठेवता कामा नये। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब उद्या मंगळवारपासून अधिवेशनाची जोरदार तयारी करत आहे। तुम्हाला चांगलंच माहिती आहे, लोकांना गॅस मिळणं झालाय, लोकांना पेट्रोल मिळणं झालंय, सगळीकडे महागाई वाढल्या, त्यामुळे सरकार तिकडे कामाला लागणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्व आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आता डीबीटीचं बटन आम्ही दाबण्यात आलंय। फक्त आज सोमवारसाठी डीबीटीचं जे बटन दाबण्यात आलंय त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी पोस्टा स्टेट बँकेत महिलांनो खातं उघडलं असेल तयार राहायचं आहे। 18 जिल्ह्यांची यादी बँकांना कालच या ठिकाणी देऊन टाकली होती, त्यांना तशा प्रकारे पैशांचं वितरण या ठिकाणी काल पण झाले। अनेक लाडक्या बहिणींना आज पण या ठिकाणी होऊ लागले। त्या ठिकाणी पोस्टा स्टेट बँकेत काल गर्दी फुल्ल झाली होती, कारण महिलांनी आता उन्हाळा असल्याने कामं पण जास्त नाही आहेत, त्यामुळे पैसे वितरण करण्यासाठी सरकारने सुरू केल्यानंतर पैसे काढायला महिलांनी गर्दी केल्या। कारण याच बँकेमध्ये सर्वांनी जास्त खातं खोललं असल्यामुळे स्टेट बँकेत आणि पोस्टात सर्वांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती फास्ट सुरू झालंय। त्यामुळे इथून पुढे तयार राहायचं आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झालेले असणार आहेत, पटपट आपलं फोन पे, गुगल पे एकदा त्या ठिकाणी चेक करायचं आहे आणि पैसे काढून या ठिकाणी घरी घेऊन यायचं आहे, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, लवकर पैशांचं वितरण झालं नाही याबद्दल एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, माफ करा लाडक्या बहिणींनो, आम्हाला पैशांचं वितरण करण्यासाठी यावेळी थोडा जास्तच उशीर लागला, परंतु इथून पुढे कधी सुद्धा पैसे आम्ही या ठिकाणी देण्यासाठी तुम्हाला लेट करणार नाही आहे।
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इथून पुढे पैसे तुमच्या खात्यावरती आता न वाट बघता जमा होतील, असं या ठिकाणी विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी दिलंय. आम्ही खरं म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता फक्त तुम्हाला देणार होतो, परंतु मार्च महिना सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे संपत आलेला आहे. हा विचार करून आम्ही दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ थेट महिलांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केल्या. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हे पैसे सर्वांना मिळणार का? बघा, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले, आज सोमवार आहे आणि आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि फक्त याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. बघा, अनेक लाडक्या बहिणी म्हणाले की आम्हाला पैशांचं वितरण होणार का, लवकर सांगा, आम्ही खूप वाट बघत आहोत, उन्हाळ्यामध्ये आम्हाला काम नाही. तर यावरती एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, आपल्या राज्यावरती 1,40,00,000 लाडक्या बहिणी राहतात. मागच्या जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा या ठिकाणी पैसे ज्या ठिकाणी आता मागच्या वेळी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे जे 2 महिन्यांचे पैसे आता तुम्हाला देणार होते, परंतु फक्त मागच्या वेळी तुम्हाला जानेवारीचा पैसा आला. त्याचं कारण म्हणजे जवळपास 50 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता बाहेर काढण्यात आलंय. मग लाडक्या बहिणींच्या अंगावर काटा आलाय की आम्हाला या ठिकाणी वगळण्यात वगैरे आलंय का, तर असा लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता. तर त्याचं सुद्धा उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही सांगणार आहे. कारण 50 लाख लाडक्या बहिणींचा अर्ज अपात्र यादीत टाकण्यात आलाय. लक्षात ठेवा, 50 लाख लाडक्या बहिणी म्हणजे जवळपास 30% लाडक्या बहिणी या ठिकाणी बाहेर निघालेत. या बहिणींना फेब्रुवारी मार्च महिन्याचे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. त्या 50 लाख लाडक्या बहिणींना कोणाला वगळण्यात आलंय हे सुद्धा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे या ठिकाणी आता लगेचच सांगणार आहे. लक्षात ठेवा, आज वार आहे सोमवार, आज एका सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही. सरसकट जेवढ्या काय लाभार्थी महिला आहेत, ज्यांनी KYC करून ठेवल्या, ज्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी सरकारी बँकेमध्ये खातं उघडलंय, जसं की पोस्टात, स्टेट बँकेत आणि महाराष्ट्र बँकेत, या मोठ्या बँकेमध्ये ज्यांनी खातं उघडले, त्या सर्वांना आज सोमवारी 30 मार्च रोजी 18 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या. सर्वांना 3000 रुपये आज कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्यात येणार आहे. फक्त तुम्ही आता 2 मिनिटे इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण आज जर पैसे तुम्हाला आले नाहीत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी माध्यमातून आता 50 लाख अपात्र यादीमध्ये तुम्हाला टाकण्यात आलं आहे, असं तुम्ही समजू शकता. त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणतंय, आम्ही KYC तुम्हाला या ठिकाणी का करायला सांगितली होती, त्याचं कारण म्हणजे ज्या गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी आहेत त्याच फक्त निवडलेत आणि या श्रीमंत महिला आहेत त्यांना बाहेर काढण्यात आले. तुम्हाला माहित असेल, KYC करताना सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं, तुमच्या वडिलांची KYC करा किंवा लग्न झालं असेल तर तुमच्या पतीची KYC करा, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. तुम्ही सुद्धा तुमच्या पतीची किंवा वडिलांची KYC नक्कीच केलेली असणार आहे. त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी 100% खरी आहे की तुमच्या वडिलांच्या किंवा पतींची KYC सरकारने करायला सांगितली होती. त्यामुळे त्यांचं उत्पन्न किती आहे सरकारने चेक केलंय. त्यामुळे आज पैशांचं वितरण कोणाला येणार आणि कोणाला नाही येणार हे यावरूनच आता ठरणार आहे. आज सोमवार आहे आणि या ठिकाणी आज तारीख आहे 30 मार्च. कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे तुम्हाला झटपटपणे आता या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वडिलांची किंवा पतीची KYC जर तुम्ही केला असाल तर सरकारच्या माध्यमातून एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे तर अशा लाडक्या बहिणींचा 1 रुपया सुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा आज मिळणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून 50 लाख लाडक्या बहिणीपैकी 25 लाख लाडक्या बहिणी आता उत्पन्नाच्या मर्यादेतून KYC केल्यानंतर बाहेर पडलेत आणि 25 लाख लाडक्या बहिणी इतर कारणामुळे बाहेर पडलेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी कोणाकोणाला अपात्र या ठिकाणी करण्यात आले. आज सोमवार आहे, आज 18 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी कोणाकोणाला जमा होणार आहेत. काल रविवारी जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले. परवा दिवशी शनिवारी सुद्धा या ठिकाणी 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले. 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती काल परवा सर्वांना या ठिकाणी आता जमा झाल्याचं बघायला मिळालं. मग आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही दिवसभर या ठिकाणी वाट बघत बसायची का, तर या 18 जिल्ह्यांचे 3 गट सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आले. काल जशा प्रकारे पैशांचं वाटप ज्या टायमिंगला झालं त्याच टायमिंगला आज सुद्धा सोमवारी पैशांचं वाटप होणार आहे. लक्षात ठेवा, पहिला गट जो आहे तर तो सकाळी 10 वाजता बँका उघडल्यानंतर बरोबर 2 वाजेपर्यंत म्हणजे बँकेतील जे कर्मचारी असतात जे 2 वाजेपर्यंत पैसे पहिला टप्पा या ठिकाणी वाटप करणार. त्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांना जेवायला त्यांना सुट्टी असणार. मग अर्धा ते 1 तास त्यांची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर लगेच या ठिकाणी लाडक्या बहिणींचा दुसऱ्या 6 जिल्ह्यांचा गट या ठिकाणी बरोबर या ठिकाणी आता 2:30 ते 3च्या दरम्यान या ठिकाणी आज सोमवारी वाटप करायला सुरुवात करणार. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसरा गट वाटप करणार. त्यानंतर बरोबर संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत
तिसऱ्या गटातील जे शेवटच्या टप्प्यातील 6 जिल्हे राहिलेत तर त्या 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होईल। असं टोटल 18 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काय लाडक्या बहिणी आता शिल्लक राहिलेत त्यांना काल परवा फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होतील आणि ज्यांना फेब्रुवारी मार्चच्या त्या ठिकाणी दोन्ही महिन्यांचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी आता मिळाला नसेल त्यांना टोटल 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। फक्त तुम्ही 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा। इथून पुढे या ठिकाणी बघायचं आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होऊ लागलेत। आज सोमवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी 50 लाख या ठिकाणी अपात्र करण्यात आलेत, अपात्र यादीमध्ये कोणाला टाकण्यात आले, सर्व काही माहिती तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, पहिल्यांदा आपण पाहूया नेमकं कोणाला अपात्र करण्यात आले, त्यानंतर पाहूया कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, त्यानंतर पाहूया तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील का दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे येतील का रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, सर्व काही माहिती अचूकपणे पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना सांगणार आहे। चला तर आता पाहूया 50 लाख लाडक्या बहिणींना कोणाला अपात्र या ठिकाणी करण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता 50 लाख लाडक्या बहिणींना मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे मिळणार नाहीत असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। लाडक्या बहिणींनो, ही अधिकृत बातमी आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला अपात्र करण्यात आले ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर शेतकरी असेल आणि शेतकरी कुटुंबामध्ये तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर तुम्हाला सरळ सरळ अपात्र करण्यात आलंय। कारण KYC करताना तुमच्या नवऱ्याची किंवा पतीची या ठिकाणी सही सरकारने घेतल्या, त्यांना KYC करायला सांगितल्या, त्यामुळे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पहिला गट झाला तर तो या ठिकाणी अपात्र महिलांचा या ठिकाणी जवळपास 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र करणार आहेत। त्यांना फेब्रुवारी मार्च महिन्याचे 1500 रुपये अधिक 1500 रुपये 3000 रुपये मिळणार नाहीत। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून 1 मिनिटांच्या आतमध्ये कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। आज सोमवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे फक्त 2 मिनिटे सर्वांनी वेळ काढून लक्ष देऊन बघायचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून जे काही जिल्हे सांगण्यात आलेत तर ते आम्ही स्वतः नाही सांगितले तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आणि DBTचं बटन त्यांनी दाबलेलं आहे। आज सकाळी DBTचं बटन दाबताना त्यांनी 18 जिल्ह्यांची यादी जी काय वाचून दाखवल्या तीच यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सविस्तरपणे या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, पहिला नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय ज्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले परंतु आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। आता बघा, तुम्हाला वाटत असेल आम्ही काय वेडेबिडे आहोत का काय, आधार कार्डवरील पत्ता का चुकीचा दिलाय, तर अशा पण लाडक्या बहिणी आहेत ज्या पहिला लाभार्थी होत्या परंतु सरकारने KYC करायला सांगितल्यानंतर त्यांनी चुकीच्या मार्गाने KYC केल्या, आधार कार्डवरील पत्ता बदललाय। त्याचं कारण म्हणजे बहिणींना वाटतं की महिला व बालविकास खात्याच्या आता अंगणवाडी सेविका या ठिकाणी घराला चौकशीसाठी येतील। तुमच्या पण घरामध्ये कधी ना कधी या ठिकाणी एक पुस्तक घेऊन अंगणवाडी या ठिकाणी जे शिक्षिका असतात महिला असतात तर त्या घरी आल्या असणार, तुम्हाला उत्पन्न विचारलं किंवा काय तुम्हाला चौकशीसाठी घरी आले असणार। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी भिवून या ठिकाणी आम्हाला बाहेर काढतील या उद्देशाने त्यांनी काय केले, आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। मग त्या लाडक्या बहिणी किती आहेत तर या ठिकाणी 16 लाख लाडक्या बहिणी अशा प्रकारे अपात्र आता करण्यात आले आहेत। तर आज वार आहे सोमवार, कोणत्या या ठिकाणी जवळपास 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 4700 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आलाय। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे तर त्या सर्वांना या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा या ठिकाणी व्हायला आता सुरुवात झाल्या। तर ते 18 जिल्हे कोणते आहेत झटपट पद्धतीने पाहून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींना 3 सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आहेत तर त्या 3 सूचना तुम्ही आता ऐकून घ्यायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिली सूचना या ठिकाणी लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला दिल्या। जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, Instagram वापरत असाल, कोणतेही वापरत असाल तर तुम्हाला अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। ती म्हणजे तुम्हाला एखादी लिंक येईल, आता लग्नाचं सीझन सुरू होणार आहे, लग्न पत्रिका वगैरे या ठिकाणी येतील आणि लिंकवर क्लिक करा असं वगैरे सांगतील, परंतु तुम्ही तसलं या ठिकाणी अनोळख्या नंबरवरून आलेला कॉल किंवा या ठिकाणी एखादी लिंक वगैरे आली तर अजिबात ओपन करू नका। यामुळे काय होतं, तुमच्या बँकेचं खातं या ठिकाणी वळवलं जाऊ शकतं आणि तुमचं खातं जे आहे तर ते फ्रीज करून या ठिकाणी चोर लोक काय करतात की त्यांचा अकाउंट नंबर त्या बँकेमध्ये टाकतात आणि लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी त्यांना जाऊ शकतात। तुम्हाला एक खोटं वाटेल परंतु अशा घटना या ठिकाणी आता समोर येऊ लागलेत। त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका,
तुम्ही या ठिकाणी तुमच्या बँकेतील जसं की तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड जे आहे तर ही माहिती जी आहे तर ती कोणाला सुद्धा अजिबात देऊ नका। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी या गरीब असतात, त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी आता जे बाहेरचे लोक भंगार गोळा करणारे वगैरे या ठिकाणी येत असतात तर ते काय करतात, तुमच्यावर त्यांची नजर असते तर ते काय करत असतात, तुमच्या बँकेत ते खातं एखादी सही वगैरे मागत असतात, तुम्हाला हे करू देतो लॉटरीचं आमिष टाकून ते काय करत असतात, तुम्हाला सही वगैरे मागतात तर आपला अंगठा किंवा आपली सही कोणाला सुद्धा देता कामा नये अशा प्रकारची सक्त सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। कारण ही तुमच्या बँकेतील माहिती या ठिकाणी काढून घेतात व तुमच्या बँकेतील खातं वळवलं जाऊ शकतं आणि लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना जाऊ शकतात, अशा प्रकारची सक्त सूचना तुम्हाला देण्यात आल्या। हा झाला वेगळा भाग, परंतु आज सोमवार आहे, आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या, सर्व काही अपडेट तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, जिल्ह्यांची यादी आता लाडक्या बहिणींनो सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पहिला जिल्हा निवडण्यात आला हिंगोली जिल्हा, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा, वाशिम, सातारा जिल्हा, त्यानंतर वर्धा, लातूर, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, बीड, पुणे जिल्हा, पालघर जिल्हा, परभणी जिल्हा, नाशिक, नागपूर, नांदेड, नंदुरबार, धुळे, जालना, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव। आता हे जे जिल्हे आहेत तर हे पहिल्या टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती समजते आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा। KYC तुम्हाला 31 मार्चची लास्ट दिनांक देण्यात आल्या, त्यामुळे त्याआधीच तुम्ही पटकन KYC करून ठेवा, कारण KYC नाही केली तर हप्ते बंद होतात हे तुम्ही विसरू नका, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।